सुरुवातीला शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला विरोध होत होता, मात्र यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागातून कालपासून शक्तिपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो की ज्या शेतातून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे त्या ठिकाणी निशाण करण्यात आलेले आहे। कुठून जाणार आहे शक्तिपीठ महामार्ग, कसा जाणार आहे, त्या दगडावर MSCRDC असं नमूद करण्यात आलेले आहे। हा शक्तिपीठ महामार्ग एकूण 802 किलोमीटर लांबीचा असणार आहे। त्यापैकी हा महामार्गाची 137 किलोमीटर एवढी लांबी एकट्या यवतमाळ जिल्ह्यातून जाते। यवतमाळ तालुक्यातून 27 किलोमीटर तर आर्णी तालुक्यातून 34 किलोमीटर एवढी लांबी या महामार्गाची जिल्ह्यातून जाणार आहे। त्यानंतर महागाव असेल, उमरखेड असेल, परंतु आर्णी तालुक्यातील बोरगाव आणि पिंपरी या शेतशिवारातून शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला संयुक्त मोजणीला सुरुवात झालेली आहे। आज यवतमाळ तालुक्यामध्ये मोजणी पार पडते। गेल्या अनेक दिवसांपासून शक्तिपीठ महामार्गाला एकीकडे राजकीय नेत्यांकडून विरोध होत होता, काही शेतकऱ्यांकडून देखील विरोध होत होता, मात्र अधिकृतपणे शक्तिपीठ महामार्गाची संयुक्त मोजणीला सुरुवात झालेली आहे। या मोजणीला सुरुवात झाल्यामुळे विदर्भाच्या विकासात आणखी भर पडणारा हा शक्तिपीठ महामार्ग थेट गोवा आणि नागपूर या दरम्यान येणाऱ्या सर्व धार्मिक स्थळांना जोडणारा असणार आहे। जवळपास आपण पाहू शकतो की या शक्तिपीठ महामार्गाची जवळपास लांबी जे असणार आहे ते आपल्याला जे विद्युत रोहित्री दिसते तिथपर्यंत या शक्तिपीठ महामार्गाचे लेन असणार आहे। त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग बराच मोठा असेल। गोवा ते विदर्भ आणि असा या शक्तिपीठ महामार्गादरम्यान सगळ्यांना जोडल्या जाणार आहे। या शक्तिपीठ महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांना सुद्धा एक मोठा फायदा होणार आहे। शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला वेग आलेला आहे। जवळपास आज यवतमाळ तालुक्यातनी या शक्तिपीठ महामार्गाची संयुक्त मोजणी पार पडते आहे। गोवा ते नागपूर असा हा शक्तिपीठ महामार्ग असेल। या दरम्यान जेवढे शक्तिपीठ अर्थात देवस्थान येथील महत्त्वाचे या देवस्थान या शक्तिपीठाच्या माध्यमातून जोडल्या जाणार आहे। त्यामुळे या शक्तिपीठ महामार्गाला एक मोठं महत्त्व प्राप्त होणार आहे। समृद्धीनंतर शक्ती महापीठ हा एक सर्वात मोठा एक राज्य सरकारचा प्रोजेक्ट असणार आहे। नागपूर ते थेट गोवा असा थेट प्रवास असणार आहे आणि या शक्तिपीठच्या माध्यमातून अनेक गावे जोडला जाणार, शहरी जोडला जाणार। त्यामुळे या शक्तिपीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह बेरोजगारांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।